नमस्कार मित्रांनो, येत्या 24 तारखेला होणार आहे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत. 5 लाखाचं मोठं मैदान, मराठवाडा केसरी 2025. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथे मैदान असणार आहे. 5 लाखाचं पहिलं पारितोषिक असणार आणि 4 लाखाचं दुसरं. मोठं मैदान होणार आहे मित्रांनो. सुंदररित्या आपल्याला नंदी पळताना दिसणार. सर्व टॉपचे नंदी येणार आहेत आणि आपल्याला 24 तारखेला थरार बघायला मिळणार. एक आदात, एक बैल आणि एक दुसरा एक बैल अशी स्पर्धा आपल्याला संपन्न होताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, या महिन्यामध्ये खूपच टॉपची मैदानं झालं. वडकी मैदान झालं, हिंदकेसरी पुसेगाव मैदान झालं आणि आता मित्रांनो हे 5 लाखाचं मैदान आहे. 28-29 तारखेला सुद्धा 5 लाखाचं मैदान आहे. पुढच्या महिन्यामध्ये एक स्विफ्टचं मैदान आहे आणि पिकअपचं मैदानसुद्धा आहे. बैलगाडा शौकीनासाठी मेजवानीच आहे, कारण मैदानं टॉपची लागलेत. आणि सर्व मैदानांचे अपडेट आपल्या इथे 100% मिळेल. तर आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये गटपास होईल त्याला सायकल बक्षीस मिळणार आहे. गटपास होईल त्याला सायकल आणि मित्रांनो, प्रथम पारितोषिक जो मिळवेल त्याला 5 लाख. आणि या मैदानामध्ये काही टॉपचे पैरे आपल्याला माहीत झालेत आणि काही संभावित पैरेसुद्धा आहेत, तर तुम्हाला माहीत होतील. सर्वप्रथम, चालू सीझनमध्ये सर्वाधिक वेगवान नंदी आदात दुशामध्ये टॉप स्पीड लागतो मित्रांनो, हाच तो हिंदकेसरी सचिन. टॉपचं स्पीड लागलं मित्रांनो. वडकीचं हिंदकेसरी मैदान गाजवलं आणि पुसेगावचं हिंदकेसरी मैदानसुद्धा या वाघाने गाजवलं. आपल्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रावर केली, कारण सर्व टॉपचे नंदी मित्रांनो होते पुसेगावच्या मैदानात. तरीसुद्धा वाघाने 1 नंबर केलं आणि आपल्याला तोच जोड पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे. आदात सचिन आणि आदात लक्षा. सुंदररित्या पायरा आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा तेव्हा विक्रम केला म्हणजे केला. वडकीच्या हिंदकेसरी मैदानात वाघ उजेडात आले. मथुरची गाडी होती साईडला, चिमण्या पायरा होता, त्या गाडीला हरवलं होतं. तेव्हा आपल्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रात केली आणि हाच पायरा आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे. आदात सचिन आणि आदात लक्षा 24 तारखेच्या मैदानासाठी सज्ज. 5 लाखाचं पहिलं पारितोषिक आहे तो मैदान. मराठवाडा केसरी मैदानासाठी वाघ सज्ज झाला आहे. रुस्तमे हिंद केसरी, मैब्या डॉन. मित्रांनो, संघर्षाचा काल होता, तो दिवस काढले, परंतु आता आपल्या वेगाच्या जीवावर सर्व फॅनची मनं जिंकतोय आणि अखंड महाराष्ट्रभर आपलं नाव करतोय. मालकांनी कष्ट केले आणि त्या कष्टांचं फलसुद्धा आता देतोय. आणि मित्रांनो, मैब्या आपल्याला 5 तारखेला चिक्याबरोबर पळताना दिसणार आहे. अगोदरसुद्धा ही जोडी पळाली आहे. श्रीनाथ केसरीच्या मैदानात ही जोडी झुपलेली, परंतु जोडी सुटून आलती. स्पीड प्रचंड लागलेला, परंतु मित्रांनो तेव्हा ती गाडी सुटून आली आणि आता आपल्याला पुन्हा एकदा ही जोडी पळताना दिसू शकते. ती म्हणजे 24 तारखेच्या मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये एक आदात एक बैलच्या स्पर्धेमध्ये. तुमचं मत काय? हा घरचा साज पळाला तर गुलाल होणार का? नक्की कमेंट्स करून सांगा. आणखी एक टॉप पायरा, तो म्हणजे घोटकरांचा छोटा सर्जा, रॉकेट आणि बबलू चाचाचा राजा. हा पायरासुद्धा संभावित आहे, परंतु खूप दिवस झाले हा पायरा आपल्याला बघायला मिळाला नाही आणि आता आपल्याला हा पायरा बघायला मिळू शकतो. स्पीड प्रचंड लागू शकतो मित्रांनो, कारण राजासुद्धा टॉपचं नंदी आहे. बबलू चाचाच्या दावणीतला वाघ आहे मित्रांनो आणि घोटकरांचा छोटा सर्जा. अखंड महाराष्ट्र हादरून ठेवला आहे आपल्या या वेगाच्या जीवावरती. रॉकेट नाव आहे मित्रांनो त्याचं आणि तो आपल्याला मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि पायरा राजा असू शकतो. तुमचं मत काय? ही जोडी जर पळाली तर गुलाल होणार का आणि आपल्या नावाची चर्चा पुन्हा एकदा करणार का? घोटकरांचा छोटा सर्जा आणि राजा. चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला 100% टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे, कारण मैदान छत्रपती संभाजीनगरलाच आहे. आणि वाघ चालू सीझनमध्ये सर्वाधिक टॉपच्या मैदानाचा गुलालाचा मानकरी आहे. वडकीचं हिंदकेसरी मैदान गाजवलं, पुसेगावचं मैदान गाजवलं, श्रीनाथ केसरीचं मैदान गाजवलं, पुरंदर केसरीचं मैदान गाजवलं आणि आता मराठवाडा केसरीचं मैदानसुद्धा वाघ गाजवणार म्हणजे गाजवणारच, कारण खूप असा फॉर्ममध्ये आहे लखन. आणि लखनचा पायरा 100% फिक्स झाला आहे. आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि 10-10 सरकार यांचा सर्जा म्हणजे चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह आणि वेगाचा बादशाहसुद्धा. ही जोडी आपल्याला मराठवाडे केसरीच्या मैदानात पळताना दिसू शकते, कारण 10-10 सरकार यांचा सर्जा कायम टॉपच्या नियोजनात पळतो, जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय. मित्रांनो, लगातार तुम्ही हिस्ट्री काढा, 5 ते 6 मैदानं वाघ 1, 2 नाही तर 3 या नंबरमध्येच पळतोय आणि आपल्याला टॉपच्या पायऱ्यात पुन्हा एकदा पळताना दिसणार मराठवाडा केसरी मैदानाच्या. तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि 10-10 सरकार
यांचा सर्जा, गुलालाचा बेताज बादशाह. तुमचं मत काय? ही जोडी पुन्हा एकदा गुलाल मिळवणार का? सर्जा अजून दुसरा नंदी आहे आणि लखन हा पूर्णपणे बैल आहे मित्रांनो. तुमचं मत काय? ही जोडी एक बैल आणि एक दुसा या स्पर्धेमध्ये गुलाल मिळवणार का? आणि आपली जागा 5 लाखाच्या मैदानामध्ये फिक्स करणार का? नक्की कमेंट्स करून सांगा. वेगाचा शेवट सर्जा, फलटणकरांचा सर्जा आपल्याला 100% मराठवाडा केसरीच्या मैदानात पळताना दिसणार आहे. 2 दिवसापूर्वी मैदान झालं होतं एक बैल एक आदातचं. तेव्हा सचिन पायरा होता. पुसेगाव हिंदकेसरी सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा यांचा पायरा जुळून आलता. स्पीड टॉपचं लागलं होतं, परंतु निकाल रेषेवरती होत्याचं नव्हतं झालं आणि गाडी फॉल झाली. त्या कारणापायी गाडीची हार झाली मित्रांनो. परंतु सर्जा 100% कमबॅक करणार म्हणजे करणारच, कारण सर्जा आहे. आपल्याला 24 तारखेला सर्जा आणि थारचा मानकरी रुद्रा ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे. हा पायरा संभावित आहे. चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह कारुंडे एक्सप्रेस, चिक्या आणि पिल्लू म्हणजेच पुष्पराज आणि चिक्या यांचा पायरा 100% फिक्स झाला आहे. आणि स्पीड टॉपचंच लागणार मित्रांनो, कारण पुष्पराज सुद्धा टॉपचा नंदी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल चांगली मैदानं वाघाने गाजवलेत आणि चिक्या चालू सीझनमध्ये 50 गुलाल घेतले असतील मित्रांनो. आपल्या नावाचा दबदबा करून ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये. बैलगाड्या क्षेत्रातील देव तो म्हणजेच रुस्तमे हिंद केसरी बकॅडॉन आपल्याला 100% मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि पायरा टॉपचाच असणार. बकॅडॉन आहे मित्रांनो. कितीही ट्रोलिंग केली तरी वाघ हा गुलालाने उत्तर देतो आणि छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये वाघ सज्ज झाला आहे आणि पायरा टॉपचा आहे. श्रीनाथ केसरीच्या मैदानात ज्या वाघाने 1 नंबर मिळवलं तोच सर्जा म्हणजेच रॉकी. मित्रांनो, बकॅडॉन आणि सर्जा यांचा पायरा 100% फिक्स झाला आहे. मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये हा जोड धुमाकूल घालताना दिसणार, कारण पायरा सुंदररित्या जुळून आला आहे. त्याच मैदानामध्ये मित्रांनो वाघाने फॉर्च्युनर मिळवली होती आणि बकॅडॉनने ट्रॅक्टर मिळवला होता. दोन्ही वाघ गुलालात राहिलेले, परंतु हा पायरा आपल्याला पाहायला मिळणार आहे 24 तारखेला मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये. तुमचं मत काय? ही जोडी धुमाकूल घालणार का? नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मला खूप अशा कमेंट्स आल्या की दादा बिंजोडचा बादशाह मथुर याचं नियोजन कधी झालं आहे. तर मित्रांनो 27 नाही तर 28 तारखेला मैदान आहे. त्या मैदानामध्ये मथुर 100% पळणार आहे आणि पायरा टॉपचा असणार. नियोजन टॉपचं झालं आहे. आणि सर्जा 1001 सर्जा हा आपल्याला आज कोरेगावच्या मैदानात पळताना दिसणार. तुमचं मत काय? दोन्ही वाघ पुन्हा एकदा टॉपच्या पायऱ्यात दिसणार आणि गुलाल मिळवणार म्हणजे मिळवणारच, कारण मथुर फॅन्स कधीच नाराज होत नाही मित्रांनो. तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. व्हिडिओ आवडली असेल तर